हे माऊली चालले आपल्याला पिराची कुरोलीचे भेटत आहे. आमचे दिंडी 28 नंबर त्याला आम्ही शेवटची यात्रा म्हणून तिकडे वारीची फुल एन्जॉय केला होता. तिकडे भजनावरती भारूड त्यावेळेस मला बघितलं त्याने. तस्वीर बघा किती रामली 5 मिनिटामध्ये रामली या ठिकाणी आपण या रूम मध्ये
बहुतेक या ठिकाणी भरपूर भाविक आणि वारकरी आलेले आहेत आणि जवळजवळ सर्व दिंड्यांचे या ठिकाणी आलेले आहेत. दिंडीने आपल्याला थोडं म्हणजे जवळजवळ 80 ते 90% दिंड्या या ठिकाणी आलेले आहेत. जरूर काही आपण त्या दिवशी पंढरपूरला जाताना जेव्हा जी गर्दी होती ही गर्दी आज आपल्याला बघायला मिळेल. परतीची बारी आणि पूर्ण झालेली आज होईल या ठिकाणी आणि बहुत सुद्धा या ठिकाणी सुंदर अशी जगात ते मान असं आता इथून नगाऱ्याच्या देऊमध्ये आगमन झालेले. थोड्याच वेळात पालखी सुद्धा देऊमध्ये ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. चांगलं मुले तीन माऊली नाचतात. पुण्यामध्ये भरपूर जण होत्या. बाकीचे रिटर्न केलं काही आता बाकीचे राहिले. नगारा आणि त्याच्यामध्ये फक्त कालकरी असायचे. आता तर बघू शकता आपण किती दिंड्या जॉईन झालेले आहेत आणि नगारा आणि पालखीमध्ये अंतर किती दूर झालेलं बघू शकता. आपण पहिले पुण्यापर्यंत बघितलं तर पालखी आणि नगाराला अंतर एकदम दूर होतं. जास्त स्तंभ अंतर असते. हे बघा सेवेकरी आहेत आपले.
बघू शकता जसे आनंदीमध्ये काल आज देऊमध्ये नंतर देऊची आज देऊमध्ये देऊचं आले आणि बाकी इतर ठिकाणात महाराष्ट्र सर्व वारकरी आज इकडे आलेले आहेत. इंडिया आलेले 6 नंबर इंडिया पुढे आनंदाने नाचत एक ठिकाणी शूटिंग चालू आहे एक ठिकाणी नाचत या मोल माऊलींच्या चरणांची पंढरीची वाट धरली आणि आता तुकोबारायांची पालखी देहू नगरीत परतली आहे. हजारो वारकऱ्यांच्या मुखातून ज्ञानोबा तुकारामचा जयघोष, टाळ मृदुंगाचा गजर आणि पते डोल्यात भक्तीचा भाव आपल्याला दिसत आहे. आज देहू नगरी जण तुकोबारायांच्या आगमनाने पुन्हा एकदा जागी झाली आहे. हा केवळ पालखीचा परतीचा प्रवास नाही, तर संत तुकाराम महाराजांच्या चरणी भक्ती अर्पण करण्याचा भावनिक क्षण आहे. बघा, या ठिकाणी ते बैलांचं पूजन करत आहेत आणि ते केल्यानंतर ह्या माऊलींना जो मान होता यांना होता, त्यामुळे ते पूर्ण साष्टांग दंडवत करून हे नमस्कार करतायत. बघा किती भावना असेल की त्यात एक चांगली साडी घातलेली आहे, पण तरीही रोडवरती साष्टांग नमस्कार करत आहे. हा भाव आहे, ही भक्ती आहे गोष्ट. आणि इथे हा जो मान असतो पालखीचे पूजन करण्याचा, बैलांचे पाय धुवून पूजन केलं जातं, त्यांना खाऊन दही भात दिला जातं. हे सर्व मान ह्या माऊलीला मिळालेली ही जोडी आहे. बघू शकता आपण. आणि अशा पद्धतीने सुंदर वातावरण ते
याच्यामध्ये झालेले आपण बघू शकतो. भगवे ध्वज, पताका, तुकोरांच्या जयघोषाने ना बोललं ना पूर्ण देवनगरी ना दुमदून गेली. सगळीकडे टाळ मृदंगांचा गजर, अभंग, पालखीवर बघतो तिकडे आपण पुष्पांची उष्टी होते, फुलं नुसते उधळली जातात आणि दर्शनासाठी जमलेले भाविक. जिथे पालखी थांबेल तिथे दर्शन, असं होत नाही की तिथे थांबली आहे आणि तिथे दर्शन नाही. तिथे गर्दी तुम्हाला बघायला मिळेल. आणि वारी संपत आली ना, सर्व आलेले वारकऱ्यांची हुरवरती तुम्हाला दिसेल तिथे. आणि सर्वजण म्हणतात की चला आता बोलतील पुढे, पुन्हा माऊली पुढच्या वर्षी भेटू. म्हणजे वारी संपत नाही ना. तुकोबारायांची भक्ती मात्र मनात अखंड सुरू राहते. तुकोबारायांची पालखी देहूत परतली आणि वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसतंय. अनेक दिवसांचा पायी प्रवास, ताण मृदंगाचा गजर, अभंग, रिंगण आणि विठ्ठलाच्या भेटीचा आनंद घेऊन वारकरी आता देहूत पोचलेले आहेत. पण या आनंदासोबतच एक हुरहुरी आहे, कारण वारीचा हा सुंदर प्रवास आता संपत आलाय. कुणाच्या डोळ्यात आनंदाश्रू आहेत, कुणाच्या होठावर ज्ञानोबा तुकारामचा जयघोष आहे, तर कुणाच्या मनात पुढच्या आषाढीची आतुरता आतापासून सुरू झाली. वारी संपली तरी वारकऱ्यांच्या मनात विठुरायाची भक्ती, तुकोबाराय कायमची सोबत राहणार. हीच तर खरी वारीची ताकद आहे. पायांचा प्रवास संपतो, पण भक्तीचा प्रवास कधीच संपत नाही. आज तुकोबारांची पालखी पुन्हा देहूत परतली आणि देहूकरांच्या मनात एक वेगळाच आनंद आहे. ज्या संतभूमीत तुकोबारायांनी अभंगातून भक्तीचा मार्ग दाखवला, त्याच संतभूमीत आपल्या तुकोबारायांचे पुन्हा आगमन झाले. देहूकरांच्या चेहऱ्यावर आनंद आहे, मनात अभिमान आहे. पण वारी संपल्यात आली, पण तरीही किती आनंद बघू शकतो आपण या ठिकाणी. आणि बघू शकता आता ही पालखी आपण रथातून उतरलेली आहे आणि रथातून आता आपण खांद्यावर घेऊन जाणार आहेत. हे जे क्षण आहेत तुम्ही बघू शकता या ठिकाणी. तुकोबारांची पालखी आता रथातून उतरून खांद्यावर घेऊन पुढे मार्गस्थ होत आहे. वारकऱ्यांच्या जयघोषात, टाळमृदंगाच्या गजरात आणि भक्तिमय वातावरणात पालखीचा हा प्रवास खांद्यावर सुरू आहे. या प्रवासात ठिकठिकाणी पालखी काही वेळ थांबते, कारण जिथे मंदिर असेल तिथे भक्तिभावाने आरती केली जाते. आरतीच्या वेळी वातावरण अक्षरशः भक्तिमय होऊन जाते. वारकरी आणि भाविक मोठ्या श्रद्धेने तुकोबारांचे दर्शन घेतात आणि आरतीमध्ये सहभागी होतात. आणि आरती होत असताना सर्व टाळ मृदंग आणि त्यानुसार बोलत असतात भजन, आणि ते पखवाज वादक किती चांगल्या पद्धतीने वाजवतात. टाळ बघा एकदम सुंदर, बघितल्यानंतर एकदम वातावरण जबरदस्त होतं. आणि प्रत्येक थांबामध्ये भक्ती, श्रद्धा आणि तुकोबारांप्रती असलेली अपार भावना दिसते. आणि आज देहूमध्ये परतताना वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर वारी पूर्ण झाल्याचे समाधान आहे. भविष्यात तुम्ही किती टाळ वाजवता आणि ते एक समाधान वेगळंच असतं. कारण आता बोलतात ना, काही दिवस तुकोबारांच्या पालखीसोबत चाललेली ही पावले आहेत आज थांबणार आहेत. वारीचा प्रवास संपेल, पण ह्या वारीच्या ज्या आठवणी आहेत ते सतत वारकऱ्यांच्या मनात राहतील, हृदयात राहतील आणि त्यांना एक आत्मिक सुखाची प्राप्ती करून देतील. जे का रंजले गांजले त्याशी जो म्हणे आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेशी जाणावा. तुकोबारांनी केवळ भक्ती सांगितली नाही, तर माणसाला माणूस म्हणून जगण्याचा संदेश दिला. तसेच वृक्षवल्ली अमास सोयरे वनचरे, म्हणजे निसर्गातील प्रत्येक जीवाशी आपले नाते आहे, ही शिकवण तुकोबारांनी आपल्याला अभंगातून दिली. आता आरती झालेली आहे, पालखी पुढे चालत आहे. आता हे पूर्ण देहूकरांचे जो आहेत मोरे, जे देहूकर आहेत, जे तुकारामांचे वंशज आहेत, त्यांचा हा पट्टा आहे. इथे प्रत्येक ठिकाणी पालखी थांबत जाते आणि सर्वजण इथे पुन्हा एकदा दर्शन घेतात. आणि पालखी आलेली आहे तर तिचं स्वागत आरती करून पुष्पवृष्टी करून करत आहे. बघू शकता पुढे आपण.
तुकाराम महाराज इतके मोठे संत असताना म्हणतात, तुका म्हणे माझे काही नाही, विचार करा हे जे काय आहे माझे काही नाही, विचार करू शकता आपण. म्हणून सांगतो ना, आता बघा हे जे फॅमिली आहे हे तुकारामांचे वंशज आहेत. हे लहान मुलं आहेत 13व्या वंशज आहेत आणि हे माऊली आहेत 12व्या वंशज आहेत. लक्ष्मण मोरे जे सोला प्रमुख होते त्यांचे हे नात आणि हा मुलगा आहे पुरुषोत्तापन. हे सुद्धा पालखीला दर्शन देण्यासाठी आणि आतुरतेने ते सुद्धा वाट पाहत आहेत. भले आम्ही वंशज असू पण आमची पालखी येते तर आपण त्याची आतुरतेने वाट पाहते. हे बघा लक्ष्मण महाराज मोरे त्यांना हात दाखवताना त्यांच्या नातीला आणि पुढे जात असताना पुरुषोत्तापन आहे छोट्याचं चिमोड बघा किती सुंदर आहे. हे सुंदर ताल वाजवतोय आणि इतक्या लहान वयात त्याला भक्तीची आवड लागलेली, ही वारीची आवड लागलेली सुंदर. ज्यावेळेस तो मोठा होईल बघा किती सुंदर ताल वाजवतो. त्यावेळेस त्याला वाटेल की अरे मी सुद्धा भक्तीच्या वारीला या सोहळ्यामध्ये मी सहभागी झालो होतो आणि तो आनंद त्याला त्यावेळेस अजून मिळणार आहे. देहू म्हटलं ना केवळ एक गाव नाही, ही संत तुकाराम महाराजांची कर्मभूमी आहे. इंद्रायणीच्या काठी वसलेली देवनगरी आजही तुकोबारायांच्या अभंगाने आणि त्यांच्या विचाराने जिवंत आहे. याच देहूतून तुकोबारायांच्या पालखी सोहळ्याची परंपरा पुढे आली. त्यामुळे पालखी देहूत परतते तेव्हा हा केवळ क्षण प्रवासाचा शेवट नसतो, तर देहूकरांसाठी आपल्या लाडक्या तुकोबारायांचे घरी परतणे असते. आता बघू, आता पुढे रथ नाही पण पालखी खांद्यावर आहे. पण खरं पाहिलं ना तर ही पालखी फक्त खांद्यावर नाही तर हजारो वारकऱ्यांच्या हृदयावर आहे. बघा किती सर्वजण दर्शन घेत आहेत प्रेमाने. तुकोबारायांनी साध्या सोप्या शब्दातून अध्यात्म सामान्य माणसापर्यंत पोहोचवलं. त्यांच्या अभंगामध्ये विठ्ठल भक्ती आहे, समाज प्रबोधन आहे, माणुसकी आहे आणि जीवन जगण्याचा मार्ग आहे. ते सर्व जे आहेत सेवेकरी आहेत, प्रथामान्य मंडळी बॅच बाबांचे बॅच आहेत, पालखी भोई म्हणून सर्व हे बघू शकता किती देहूमध्ये वारकऱ्यांची आणि भाविकांची किती गर्दी आणि पूर्ण भरलेले आहे. आता बघा जे आपण रस्ता बघतो पूर्ण भरलेले आहे आणि मागे विनेकरी, पुढे सर्व वारकरी टालकरी एकदम फुल भरलेले. एक वेगळाच आनंद आणि वेगळंच वातावरण या ठिकाणी झालेलं आहे. बोलतात ना देहूची माती, इंद्रायणीचा किनारा आणि तुकोबारायांची अभंगवाणी, या सगळ्यांचं नातं शब्दात सांगणं कठीण आहे. म्हणूनच कदाचित वारकरी दरवर्षी म्हणतो, तुका म्हणे धावा विठ्ठल नामाचा, आणि पुन्हा पुढच्या वारीची वाट पाहू. तुम्हाला सर्वांना परत रामकृष्ण हरी. आणि जर तुम्हाला जर व्हिडिओ आपले आवडले असेल तरच लाईक आणि सबस्क्राईब करा, आणि आवडले नसेल तर लाईक आणि सबस्क्राईब नाही केलं तरी चालेल. आपण जेवढ्या व्हिडिओ काढतो ना तेवढ्या व्हिडिओ या ठिकाणी आपण पोस्ट करतो, आणि कुठलाही क्षण जे आपण घेतलेला आहे कॅमेऱ्यामध्ये ते सर्व आपण या ठिकाणी पोस्ट करत असतो. आणि ज्यावेळेस आपल्या इकडून काही वारकरी सुद्धा आपल्याला विचारतात तुमच्या चॅनलचं नाव काय, आणि घरी ज्यावेळेस सांगतात की आपण या चॅनलवर तुम्ही बघा, तर त्यावेळेस ती व्हिडिओ आपण काढलेली ते पुणे जाते, त्यांच्यापर्यंत पोहोचते. आपण कुठलीही कटिंग यामध्ये करत नाही, कारण आपल्याला फक्त सबस्क्रायबर वाढवायचे नाही, आपल्याला फक्त पैसे कमवायचे नाही, तर हे जे आत्मिक सुख आहे ना प्रत्येकाला मिळालं पाहिजे. ज्यावेळेस ते बघतील आपल्या घरी व्हिडिओ आणि त्यावेळेस त्यांना दिसेल अरे किती सुंदर व्हिडिओ आलेली आहे, आणि मीही या ठिकाणी चालत आहोत, आणि मी ह्या वर्षी 2026 ह्या पालखीबरोबर चालत होतो, ह्या रथाच्या मागे होतो, या ठिकाणी आम्ही उडी खेळलो होतो. या ज्या गोष्टी आहेत ना, हे जे काही क्षण आहेत ना त्यावेळेस सुद्धा ते बघते ना त्यावेळेस त्यांना एक आत्मिक सुखाची प्राप्ती होईल, आनंद एक वेगळा असेल, आणि त्यावेळेस सुद्धा त्यांना वाटेल की ते हे वारीचे क्षण त्यावेळेस सुद्धा त्यांना वाटेल की आपण आताही वारीत आहोत. म्हणून आपण
बघू शकता किती सुंदर दिसतात. हे बघा हे सेवेकरी आहे, ते बुडकी महाराज आहेत, हे मुठवाले ते, आणि पुढे सर्व त्यांची बुडकी फॅमिली असेल, आणि हे सर्व सेवेकरी असतात. हे पालखीचे भोई असतात. त्यांना हा जो मान असतो ना, त्यांना पालखी उचलण्याचा त्यावेळी प्रत्येकाचे वेगवेगळी निवड केलेली होती ते, आणि ही 341 वर्षापासून ही परंपरा आहे. सेवेकरी काही मराठी वंशज आहेत आणि पालखीचे भोई जे आपले घेऊन येतात या ठिकाणी बघू शकतात. आणि सत्तरीसुद्धा बघू शकता, गोवांची सत्तरी जे तुकोरांचं या ठिकाणी फोटो आणि विठ्ठलाचे सुद्धा फोटो या ठिकाणी. आपण एक आवाज ऐकतो, एक आवाज, एक सूर, इतके सर्व तालकेरी आहेत, आणि बघा एक सुरामध्ये आवाज येतो आपल्याला. आणि हा बघा भगवा ध्वज कसा डौलाने फडकत आहेत. आपण या ठिकाणी बघू शकता, हे जे मुले आहेत वारकरी आध्यात्मिक शिक्षण संस्था ज्या असतात तिथून आलेले असतात. आणि बघा हे जे सेवेकरी असतात, भालदार चौधरी असतात, हे ज्या पद्धतीने आहेत ना ते पूर्ण हे करत असतात. मध्ये ज्यावेळेस पालखी थांबते त्यावेळेस पूर्ण असे रस्ता ठेवला जातो मध्ये, आणि तिथून जे वारकरी आहेत आणि पालखी याच्यामध्ये कुठलाही गॅप नसतो. त्यामुळे पूर्ण फक्त ते आणि ते, आणि मध्ये कोणी असतं. बघा तुम्ही ते ज्यावेळेस ते वारी याला तुम्ही ह्या प्रत्येक ठिकाणी बघत असाल, ज्यावेळेस असं रिंगण केलं जातं, उभे रिंगण असतं, तर त्यावेळेस मध्ये कोण नसतो. तुम्ही इव्हन बघा इतके सारे कॅमेरेमॅन वगैरे असतात, न्यूजवाले असतात, पण त्यांना सुद्धा या ठिकाणी एंट्री नसते. आता आपणही जे शूटिंग काढतो आपण साईडून काढतो, मधून काढत नाही. आता आपण ज्या ठिकाणी थांबलो आहोत हे पवित्र स्थळ जे आहे, तिथे तुकोरांच्या जन्माच्या स्मृती जोडलेल्या आहेत, आणि याच ठिकाणी तुकोरांची पालखी थांबली आहे. समोर पालखी, आजूबाजूला हजारो वारकरी, आणि कानावर पडतोय अभंगाचा गजर. आरती सुरू आहे, टाळ मृदंगाच्या, संपूर्ण वातावरण येथे भक्तिमय झालेलं आहे. ज्या भूमीत तुकोरांच्या जीवनाची सुरुवात झाली त्याच भूमीत आज पालखी समोर हा भक्तीचा सोहळा अनुभवायला मिळतो. हा क्षण खरंच शब्दांच्या पलीकडचा आहे. तुकोरांच्या अभंगातील प्रत्येक शब्द आजही वारकऱ्यांची वाटत आहे. शेकडो वर्षे झाली, पण त्यांची वाणी आजही तितकी जिवंत आहे, आणि आरतीच्या ज्योतीसमोर हजारो हात जोडलेले आहेत. आपण बघू शकता किती आनंदाने, उत्साहाने वारकरी भजन, हरिपाठ सर्व आनंदाने करत आहेत, आणि आरतीला सुरुवात एकदम एन्जॉय करत आहेत, आनंद लुटत आहेत. आता याच्यामध्ये हे समोर जे मंडळी ते स्वतः तुकारामांचे वंशज आहेत. काही जणांमध्ये देहूकर आहेत, बाकी महाराष्ट्रातून आलेले वारकरी आहेत, कीर्तनकार मंडळाची सर्व या ठिकाणी फेटा घालून आहेत, कोणी डोक्यावर जी वारकऱ्यांची टोपी आहे ती घालून आणि धोतर वगैरे घालून या ठिकाणी उभे आहेत. बोलतात ना, ही केवळ पालखी नाही, ही तुकोरांच्या विचारांची, अभंगाची आणि भक्तीची परंपरा आहे. देहूच्या मातीतून निघालेली ही भक्तीची वाट आज पुन्हा देहूकडे परतलेली आहे. खरंच सुंदर वातावरण बघू शकता, सर्वांच्या चेहऱ्यावर एक आनंद आहे, उत्साह आहे, बघू शकता तुम्ही. माऊली माऊली आज सर्वजण भेट घेतील आणि निघतील. चला माऊली, पुन्हा भेटू, पुढच्या वर्षी येऊ, वारीला भेटू. खरंच सुंदर अनुभव असणार आज.
हा जो दंड फिरवला तो विचार बघा का त्या पद्धतीने त्या सुरामध्ये त्याच स्पीडमध्ये ते टाळ सुद्धा असतील त्याच स्पीडमध्ये पकवाज नंबर सांगा मावले. सजवलेले गोष्ट चांगलं त्या बाजूने आलेलं हिरो
चला मध्ये चला पुढे. थांबा तिथं. थांबा जरा गडबड टाकतो. थांबा जरा.
आमचं गाणं म्हणा. नगरवादक आहेत बघा. नगराची कामगिरी आज पूर्ण झालेली आहे. आज वारी आता पूर्ण होईल या ठिकाणी मंडळाची. आणि आज नगरवादक यांच्या जोडीला आलेले आहेत.
असं होय इकडं मला दिसला पाहिजे.
मग बाहेर कोणा पाणीपुरी इकडे काही टेन्शन नाही. तो पण किती भारी आहे तो याचा तिकडचा 9 किलोमीटरचा आहे ना तो ते कुठला कसा तो नवीन रोड झाली आता काय त्यानं हो तिथं गोरवलेला गेले तो समृद्धीचा कमी मोठा रोड आहे तो जास्त आहे तो 11 आहे ना. त्याला बदील पण रोशन किती असा रस्ता आहे ना बदील त्याला. तू मी 2 वेळेला आलो. भगवान दादा मी त्या आणि परभणीला गेलो त्याच्यात गेलो. मेशिंग निर्मला विचारतो. तू गाडी पाणी नाही ना. योश शिंगा करतो नाही का. आता बघत आहोत आपण हे मिसिंग लिंकचं सीन आहे. पण ज्या ठिकाणी आपण ज्यांच्या गाडीत आलो आहोत ती गाडी हरिभक्तपरायण गोपीनाथजी केने हवाले यांची ते प्रत्येक महिन्याला आळंदीला येत असतात एकादशीला. तर ते आळंदीला आले होते. त्यांना समजलं की आपल्या परतीची वारी करणारे वारकरी आहेत ते 3-4 जण आहेत. त्यांना पण मग आपण सोबत घेऊन जाऊ. मग त्यासाठी ते नेहमी दुपारी 2-3 वाजेपर्यंत घरी पोचतात. पण त्या दिवशी मग ते देऊमध्ये आल्यानंतर ते दिल्लीची मालकीने आपल्या दिल्ली क्रमांक 28 यांना फोन केला आणि त्यांना सांगितलं की मी येतोय
त्या वारकऱ्यांना मी घेऊन जातो आणि ते आल्यानंतर तिथे 2 तास कमीत कमी थांबले, कारण हे वारकरी जे आहेत ते मंदिरामध्ये होते, जिथे आरती चालू होती तिकडे त्यामध्ये होते, त्यांना फोन करत होते. मग त्याच्यानंतर आले, त्यानंतर 2 तास थांबले, त्यानंतर मग ते त्यांना घेऊन निघाले. बघू शकता म्हणजे किती म्हणजे त्यांचं वारकऱ्यांवर असलेलं प्रेम, आणि आपण बघू शकता त्यांच्यावरती. आणि हे त्यांचे हे 3 वारकरी आहेत, ते परतीचे प्रवासी. आणि ह्या वारकऱ्यांना त्यांनी काहींना कल्याणात सोडले, काहींना बाबगाव सोडले आणि बाकीच्यांना किरवली तिथं सोडले, आणि त्यानंतर ते स्वतः घरी गेले. आणि त्यांच्यामुळे ह्या वारकऱ्यांचा जो प्रवास होता ट्रेनमध्ये करणार होते, पण त्यांच्यामुळे हे शुगर गाडीमध्ये त्यांचा प्रवास झालेला आहे. आणि खरंच त्यांना धन्यवाद द्यावे तेवढे कमी आहेत. आजही आपण बघू शकता की चांगल्या विचारांचे आणि चांगल्या मनाची माणसं आपल्याला बघायला मिळतात. पण बघू शकता हे होते गोपीनाथ केने हवाले, आपल्या जे परतीला वारी जे करणार होते वारकरी, त्यांना या गाडीत घेऊन आले.